वानर बार सावकाश कोसंबिरी पुरते. हे म्हणले प्रभू रामचंद्रा, तुम्ही बळीराव पाना दाखवू नका. वानराच्या जीवावर मात्र आहेत, पानं खाणारे आहेत आणि तुम्ही मानव आहेत आणि तुम्ही एक गर्वानं उन्मत्त झालेला आहेत. तुम्ही आमचा फराळाचा आहार आहेत आणि ही जी काही तुमची सैन्य संपत्ती आहे हे माकडं माझी भाजीची कोथमीर आहे म्हणले आणि हे आम्हाला फुटत नाही आणि तुम्ही आमच्या बरोबर लढाई करू पाहता. असा राजा रावण पालख्या हाताने तुझून प्रभू रामचंद्राची विडंबना करू लागला. हे तुम्ही आज मदसी रणी बिडला रण माझी देव बघले ती जगाची वाहवाता पुरुषार्था. म्हणून प्रभू रामचंद्र बऱ्याच दिवसानं मी अपेक्षित होतो आणि तुमची वाट पाहत होतो. केव्हा भेटेल रघुपती, केव्हा तुमची माझी भेट होईल आणि रणांगणाच्या ठिकाणी आपल्या दोघांची लढाई होईल आणि आधी ती वेळ आणि आज आलेले आहे. आता सज्ज व्हा. आता किती सामर्थ्य तुमच्यात आहे मला पाहू द्या, असा गर्वानं राजा रावण बोलला. श्री मारिले काटिकेची मारले मारित मृगाशी त्यासाठी आपणाशी संबंधोची वीरवृत्ते. रामा, तुम्हाला गर्व झालेला आहे. कसा गर्व झालेला आहे? सुरासंग लढाई खेळायला तुम्हाला भेटलेली नाही. एक दाटिका नावाची स्त्री मारल्या गेलेली आहे आणि दुसरा एक प्राणी आणि तो हरणाच्या रूपामध्ये मारीच नावाचा प्राणी मारला गेलेला आहे आणि त्याच्या लढाईमुळे तुमच्या अंगामध्ये ताटा शिरलेला आहे. तुम्हाला बळीरावपणा वाटू लागलेला आहे. पण आता तेवढं सोपं नाही. आता समोरासमोर होऊ द्या, असा राजा रावण बोलू लागला. जुने कीड खातरे काम मिट ओरिता मुगडले अवचट देणे बळे वीर उद्धट तुझ मरकट मानिते. रामा, कसं असतं, वरून झाड किंवा लाकूड मव दिसत, खणक दिसत, पण आतून किडेनं चुकून पोचट केलेलं आहे आणि त्याला थोडा घाटा लागला की ते मोडल्या जात. अशी परिस्थिती असताना आता आपली लढाई होणार आहे. जरा लक्ष देऊन जरा चातुरीने माझ्या संग लढाई करा, असा राजा रावण गर्वाला उन्मत्त होऊन बोलू लागलेला आहे. बापुळे परशुराम ब्राह्मण त्यापुढे तुझी अंगवन वनी दाढिले भेड सावण ते विधान येते चालेना. आता तुमचा मोठेपणा कुठं कुठं झाला. एक म्हणले गळम ब्राह्मण होतं, म्हणले कोणते परशुराम नावाचं ब्राह्मण आणि ते विचार गळम होत. त्याच्या पुढे पुरुषार्थ केला, त्याला राम धमकी दिली, त्याला हरविल्या गेलं, त्याला पिटावून वनाला पाठविल्या गेलं आणि त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त भाव येऊ लागलेला आहे आणि तुम्हाला हे काही रण सोपं नाही. म्हणजे आता पुरुषार्थ या ठिकाणी कळण वेळ आलेली आहे. जरा सज्ज व्हायचं काम करा, असा राजा रावण म्हणतो लागला. युद्ध न करवे ती समारंगणे वाणी मारिला कपटे करुणे देणे निर्वासिले ते क्षणे नादमणी असेना. तुमची नीतिमत्ता बरोबर नाही. कशी बरोबर नाही? काय त्या वाळीने तुमचा गुन्हा केला? कशामुळे त्या वाळीला मारलं ती मारलं. रणाला तुम्ही समोर टिकू शकत नव्हता. कपट केलं आणि कपटानं बाण मारला आणि त्या वाळीचा घात घेतला. असे तुम्ही कपट बुद्धीची वृत्ती चालवीत आहेत. आता माझे संग आणि पक्क होऊन युद्ध खेळाचे काम करा, असा राजा रावण बोलला. नळांच्या हाती तर ती शिळा तोशी दूराने बांधिला मूर्ख बोलती या बोला काटा चढला तुझ तेने. तुमचं कसं आहे रामा, काम करणारे दुसरे राहतात. त्या नळाच्या बुद्धीनं त्याच्या सामर्थ्यानं सागरावर सेतू बांधला गेलेला आहे आणि ही काही जी तुमची लोक मूर्ख लोक आहेत, आमच्या रामानं सेतू बांधला, आमच्या रामानं सेतू बांधला, ही तुमची भलई गाजवितात. हे सगळं खोलकट आहे. दुसऱ्याच्या जीवावर तुम्हाला ताटा येऊ लागलेला आहे, असा राजाराव बोलला. आता जाणवे बळ करोनी दावी रण कल्लोळ म्हणून गरजता तोंडाळ पण मनी प्रबळ दुःख दुःख. परंतु
परंतु आता त्या खटा टुपा बाजूला राहू द्या. आता मोकार बोलण्यामध्ये वाया वेळ जात आहे. आता प्रसंग आलाय म्हणले, आता होऊ द्या धडती म्हणले, आता जरा धीट व्हा म्हणले, ते विषय बाजूला ठेवा. आता सुरुवात करा, जरा सज्ज व्हा. आता माझे बाण सहन करायचे काम करा. अशी राजा रावणाची तोंडानं वटवट चालू, पण आतून काळीज टन 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 उड्या मारत होत. धीर रागवत नव्हता, पण वरून राजा रावण धरून जेविक पुढे यांचा काटा, पुढे तिकट मागे पोचटा. देणे रावण वीर राठा, रण चोहटा गर्जता. किंवा एखाद्या वृक्षाचा काटा कसा असतो, अर्ध्या भागापासून पुढं खंबीर असतो आणि मार्ग पोचत असतो. पुढं थोडं नेट लागलं की मार्ग मोडून जातो. तशी परिस्थिती राजा रावणाची होती. वरून